मला सांगा, आम्ही वारली कशाला म्हणतो? वारली किंवा वारलं कशाला म्हणतो? जे कायमचं गेलं म्हणजे मेलं त्याला काय म्हणतो? वारली. मग तुकोबराय म्हणतात माझी चिंता वारली म्हणजे कायमची गेली, ती परत माघारी येणार नाही. तसं लक्षात ठेवा, मामाच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची चिंता वारल्याशिवाय राहत नाही. बाळूमामांच्या नावाने माई बापा, कापशीच्या भागामध्ये घडलेली घटना आहे की कापशी हे गाव आहे, त्याच्या शेजारी बाळेघोळ नावाचं एक छोटस गाव. एकदा मामा सत्यप्पा शिंगाडी, सौंदतीचे सावकार आणि जयराम पाटील हे सगळेजण त्या ठिकाणी एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते. त्या आंब्याच्या झाडाच्या शेजारून एक पांद होती माई बापा. त्या पांदीतून कापशीच्या पश्चिम भागातली 10 ते 12 मुलं बोलत चाललेली होती. ती मुलं काय बोलतात हे मामांना आणि मामांच्या भक्त मंडळींना ऐकायला येत. मग ही मुलं जात असताना काय बोलत होती तर ती सगळेजण एकमेकाला म्हणत होती, अरे बाळू मामा देव सांगतोय म्हणे, चमत्कार दावतोय म्हणे, चला काय चमत्कार दावतो ते तरी पाहूया, कसा आहे ते तरी बघून येऊया. गेली 12 वर्ष झाले आपण बाळू मामाला पाहावं म्हणतोय, पण अजून काय आपल्याला ते घडत नाही. ती 10-12 मुलं पांदीतून असं बोलत जात होती. हे सगळं बोलणं मामांनी मामांच्या भक्त मंडळींनी ऐकलं. पण पांदीतून जात असताना त्या मुलांनी झाडाखाली बसलेल्या मंडळींना बघितलं आणि पांदीतूनच आवाज दिला की हा मंडळी, बाळू मामा धनगर कुठे आहे माहितीये का? ऐकलं कुणी? मामांनी. आता मामांच्या शेजारी भक्त मंडळी होते, मामांच्या पुढे काय बोलायचं हेच कळेना. सगळेजण शांत बसले. पण काही वेळानं मामांनीच उत्तर दिलं, ए पोरांनो, तो बाळू धनगर होय, त्या तिकडे लांब डोंगरात आहे बघा. बघा देवही कसा आहे माई बापा. हो, मामा स्वतः या पोरांना काय म्हणतात की तो बाळू धनगर होय, तिकडे लांब डोंगरात आहे बघा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा जो भगवंत आहे ना, आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतो आणि जो कोणी मामांच्या परीक्षेमध्ये पास होतो, माझे मामा आयुष्यभर त्याची राखण करतात. जो परीक्षा होई उत्तीर्ण, सेवा करी पूर्ण, मामा करती राखण भक्तांची. परीक्षा मात्र घेतात माई बापा, कुणालाही सोडत नाही हे ध्यानात. मामा स्वतः त्या पोरांची जणू काही परीक्षा पाहतात आणि सांगतात, तो बाळू धनगर वय तिकडे लांब डोंगरात आहे बघा. पोरांना हे खरं वाटतं म्हणून ही सगळी पोरं डोंगराच्या दिशेने चालत जातात. काही अंतरावर गेल्यानंतर जणू काय मामा त्यांच्या मनातला भाव ओळखतात आणि सत्यप्पा शिंगाडीला सांगतात की शिंगाडी जा, त्या पोरांना माघारी बोलवून आण. हे शिंगाडी पळत जातात, पोरांना माघारी बोलवून आणतात. पोरं मामांच्या पुढे येऊन उभा राहतात. मग मामा त्या पोरांना म्हणतात, अरे पोरांना, तू बाळू धनगर वय, तो मीच आहे. तुम्हाला चमत्कार बघायचा आहे का? चमत्कार दावतो, पण चमत्कार बघण्यासाठी तुम्ही सगळेजण आधी आपापल्या कमरा घट्ट पकडा आणि मी सांगतो तसं करा. डोळे झाका म्हटलं की झाका आणि डोळे उघडा म्हटलं की उघडा. जर माझा ऐकायचं असेल तर चमत्कार दावतो, अन्यथा नाही. आता मला सांगा, चमत्कार